कन्सेप्ट पाहिलेले होते, शिकलो होतो. त्यामध्ये त्यानंतर आपण टँजंट थेरम हा सुद्धा घेतलेला होता. सुरुवातीला आपण बघितलं होतं सर्कलचे प्रकार कसे आहेत, काय आहेत, आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिला होता टँजंट थेरम. थोडक्यात सांगायचं म्हणजे टँजंट थेरमचा टँजंट आणि रेडियस ॲट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे नेहमीच एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आजच्या सेशनमध्ये आपण एक्झरसाइज 3.1 सुद्धा आपण घेणार आहोत. आपण त्यापूर्वी काय बेसिक कन्सेप्ट राहिलेले आहेत, त्याचप्रमाणे टँजंट सेकंड थेरम, टँजंट थेरम हे सुद्धा आपण पाहूयात. त्यासाठी आपण आता स्टार्ट करूयात. कन्सेप्ट पुढे जाण्यापूर्वी एक छोटा कन्सेप्ट बघू आपण, काय तर डिस्टन्स ऑफ सेंटर फ्रॉम टँजंट. आता त्यासाठी एक पाहूयात. एक पॉइंट घेतलेला आहे, हा इथे पॉइंट दिसतोय तुम्हाला, आणि हा एक कुठला तरी सेगमेंट आहे, रे आहे अथवा लाईन आहे. आपल्याला बघायचं की या पॉइंट पासून या लाईनचं डिस्टन्स किती आहे. हे जर का आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यासाठी हे 2-3 काही लाईन ड्रॉ करतो, सेगमेंट ड्रॉ करतोय. हा सेगमेंट याचं जेवढं डिस्टन्स आहे, जनरली डिस्टन्स आपण काय कोणतं घेत असतो, जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असते ते डिस्टन्स आपण घेत असतो. या पॉइंट पासून म्हणजे आता या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे यापासून तर यापर्यंतच्या पेक्षा जास्त आहे. असं करत 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 एक वेळ अशी येईल की ज्याच्यामध्ये जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल आणि ते शॉर्टेस्ट डिस्टन्स हेच आपण नेहमी गृहीत धरत असतो. आता याच्यामध्ये असे जवळपास 4-5 सेगमेंट ड्रॉ केलेले आहेत, परंतु महत्वाचं म्हणजे कोणतं, डिस्टन्स कोणतं, तर जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. आणि कधी पण या इथे तुम्हाला दिसते की हा जो दिसतोय या इथे हा एक याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच आपल्याला जर का पॉइंट पासून तर लाईन पर्यंतचं डिस्टन्स काढायचं असेल तर ते शॉर्टेस्ट डिस्टन्स असलं पाहिजे, आणि ते शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर, त्या पॉइंट वरून काढलेला परपेंडिक्युलर. या पुढे आपण जाऊयात. म्हणजे याचा अर्थ असा आपण सांगू शकतो, द स्मॉलेस्ट डिस्टन्स फ्रॉम गिव्हन पॉइंट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. कमीत कमी आपल्याला जे घ्यायचं असते ते आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि याचाच आता वापर करून आता आपण पुढे बघूयात. एक सेंटर आहे आणि त्याच्यानंतर आपण एक सर्कल ड्रॉ केला आहे. यामध्ये तुम्हाला एक लाईन ड्रॉ केली आहे. मागच्या मध्येच मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, पॉइंट पासून तर लाईन पर्यंतचं डिस्टन्स कोणतं, तर ते असायला पाहिजे मिनिमम डिस्टन्स, म्हणजे जे की परपेंडिक्युलर डिस्टन्स असायला पाहिजे. म्हणजे आता मला या पॉइंट वरून जर का घ्यायचं असेल तर हे डिस्टन्स चालेल का, नाही. सिमिलरली हे जर का डिस्टन्स हे चालेल का, नाही. कुठलंही डिस्टन्स तुम्ही घेतलं तर हे डिस्टन्स चालणार नाहीये. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणतं, तर त्यामध्ये आपण हे सांगू शकतो की जे परपेंडिक्युलर आहे. आणि टँजंट थेरम नुसार आपण काय सांगितलं होतं की जी रेडियस आहे ती पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वर टँजंटला परपेंडिक्युलर असते. म्हणजे थोडक्यात काय करणार आहोत तर ही द डिस्टन्स ऑफ सेंटर, या सेंटर पासून तर टँजंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे दॅट इज लेंथ ऑफ रेडियस. जे रेडियसची लेंथ आहे तेवढंच डिस्टन्स हे असायला पाहिजे. हे झालं आपलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. एक्झरसाइज 3.1 मध्ये हा कन्सेप्ट वापरला गेलेला आहे. पुन्हा एकदा सांगतोय की सेंटर पासून टँजंट पर्यंतचं डिस्टन्स किती असायला पाहिजे, जी लेंथ त्या सर्कलच्या रेडियसची असते ती. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे आपण वळूया. नंबर ऑफ टँजंट टू द सर्कल थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट थ्रू अ गिव्हन पॉइंट. बघा आता, नंबर ऑफ टँजंट टू सर्कल थ्रू गिव्हन पॉइंट. एक सर्कल मध्ये एक पॉइंट दिलेला आहे. आता तो पॉइंट डिपेंड करतो आहे, तो कदाचित पॉइंट सर्कलच्या आतमध्ये पण असू शकतो, सर्कलच्या बाहेर पण असू शकतो, किंवा सर्कलच्या आतमध्ये सर्कलच्या वर म्हणजे पॉइंट ऑन सर्कल. या 3 प्रकारे तो पॉइंट असू शकतो. त्यातलं पहिलं जर आपण बघितलं, व्हेन द पॉइंट इज इनसाइड द सर्कल, जर तो पॉइंट दिलेला आहे तो इनसाइड द सर्कल असेल, हा सर्कल आहे आणि सर्कलच्या आतमध्ये हा पॉइंट पी मी जर का घेतो आहे, तर याच्यावरून आपल्याला पाहायचं आहे की किती टँजंट ड्रॉ करू शकतो.
आपण टँजंट म्हणजे एक लाईन आहे आणि ही लाईन कुठेही आपण ड्रॉ केली तरी सुद्धा ती सेकंडच होणार आहे, कारण की या तुम्ही अशा प्रकारे इकडे जरी ड्रॉ केली इकडे पण ड्रॉ केली तरी पण ती असणार आहे सेकंड. म्हणजे when point is inside the circle we cannot draw a tangent to the circle, so number of tangents are 0. ओके, आता आपण पुढे पाहूया की जर हा जो पॉइंट आहे हा पॉइंट ऑन सर्कल असेल तर आता हा सर्कल दिलेला आहे आणि या सर्कलवर एक पॉइंट घेतोय मी या इथे, हे पहा हा पॉइंट पी या इथे दिसतोय तुम्हाला, जो की पॉइंट ऑन सर्कल आहे. ओके, आता काय करता येईल, आता याच्यावरून जर का मला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची असेल, याच्यावरून जर का मला टँजंट ड्रॉ करायची असेल तर बघा या प्रकारेच मी ड्रॉ करू शकतो. म्हणजे याचाच अर्थ वन अँड ओनली वन टँजंट कॅन पास थ्रू द पॉइंट ऑन सर्कल. जर पॉइंट ऑन सर्कल असेल तर फक्त एकच आपण टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि आता जर का आता पुढचं पाहूयात, सुरुवातीला पाहिलं पॉइंट आतमध्ये होता, त्याच्यानंतर पॉइंट ऑन सर्कल आणि आता तिसरा पॉइंट येतोय की व्हेन द पॉइंट इज आउटसाइड द सर्कल. सी हिअर द गिवन सर्कल इज लाईक दिस. इथे पॉइंट घेतला आहे, पॉइंट पी हा घेतल्यानंतर आता जर का मला ड्रॉ करायचं असेल तर मी या प्रकारे पण एक ड्रॉ करू शकतो आणि त्याचप्रमाणे या साईडला सुद्धा ड्रॉ करू शकतो. म्हणजे पॉइंट आउटसाइड द सर्कल असेल तर त्यावेळेस कुठलेही पण दोन टँजंट आपण ड्रॉ करू शकतो, कुठलेही दोन टँजंट आपण ड्रॉ करू शकतो. आता समजा हा जर का पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला सपोज मी इथे म्हणतो आहे ए आणि पॉइंट दुसरा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याला पॉइंट मी बी म्हणतो आहे. ओके, असं जर का असेल तर त्यामध्ये जो सेगमेंट ए पी आहे म्हणजे यापासून तर इथपर्यंतचं डिस्टन्स आहे आणि हे सेगमेंट बी पासून तर पी पर्यंतच आहे, या सेगमेंटला आपण म्हणतो टँजंट सेगमेंट. आलं लक्षात? जेव्हा पॉइंट आउटसाइड द सर्कल असेल त्यावेळेस दोन टँजंट असतात आणि या दोन टँजंट असतात आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून तर ते पॉइंट पर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणत असतो टँजंट सेगमेंट. आणि यानंतर आपल्याला जो पुढचा जो पॉइंट बघायचा आहे की तो टँजंट सेगमेंट प्रॉपर्टी काय आहे, ज्याला आपण म्हटलं हे टँजंट सेगमेंट थेरम. बघूया, आपण पुढे जाऊ. टँजंट सेगमेंट थेरम. सी, हे आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम असा आहे, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम अन एक्सटेरियर पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपण आताच त्या दोन ट्रायंगल दोन सेगमेंट्स आपण पाहिल्या होत्या की ज्या की कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. सो दिस इज द स्टेटमेंट ऑफ टँजंट सेकंड थेरम, टँजंट सेगमेंट थेरम. ओके, आता पुढे जाऊयात. इथे तुम्हाला डायग्राम दिसते आहे, याच्यामध्ये सर्कल ज्याच्यामध्ये सेंटर ए आहे आणि पॉइंट डी हा आउटसाइड द सर्कल असलेला हा पॉइंट आहे. आउटसाइड असल्यामुळे लाईन पी डी आणि लाईन क्यू डी हे दोन्ही पण आपण टँजंट त्या सर्कलवर ड्रॉ केलेले आहेत. म्हणजेच आता गिव्हन पार्ट मध्ये तेच लिहिणार आहे, पॉइंट ए इज द सेंटर ऑफ अ सर्कल, लाईन पी डी अँड लाईन क्यू डी आर द टँजंट्स. नाउ व्हॉट इज टू प्रूव्ह, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की टँजंट सेगमेंट्स फ्रॉम एन एक्सटेरियर पॉइंट्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच कोणते पॉइंट्स, तर सेगमेंट डीपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट डी क्यू. सेगमेंट डीपी आणि सेगमेंट डी क्यू हे दोन्ही पण एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. फॉर दॅट कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ रेडियस एपी आणि ए क्यू आपण अशा प्रकारे इथे ड्रॉ करूया. ए पासून पी पर्यंत मी इथे ड्रॉ करतो आहे. ए पासून तर पी पर्यंत ड्रॉ केलेली आहे, त्याचप्रमाणे ए पासून तर क्यू पर्यंत ड्रॉ केली आहे. आता यानंतर पुढे बघा, प्रूफ मध्ये हे दोन टँजंट सेगमेंट्स दोन रेडियस ड्रॉ केल्यामुळे दोन ट्रायंगल तयार होतात, ज्याच्यामध्ये ट्रायंगल PAD आणि ट्रायंगल QAD अशा प्रकारचे दोन ट्रायंगल तयार.
आता बघा या ट्रायंगल मध्ये PAD आणि QAD काय काय कॉन्ग्रुएंट दिसतंय तुम्हाला चेक करू आपण. PA आणि QA, PA आणि QA. त्याचं रिझन काय, दीज आर द रेडाय ऑफ सेम सर्कल. आणि त्याच्यामुळे हा एक पहिला पार्ट मिळाला आहे आपल्याला PA आणि AQ चा. त्याचप्रमाणे AQ ही रेडियस आहे आणि QD ही त्यांची टँजंट आहे. तसंच AP ही रेडियस आहे आणि PD त्यांची टँजंट आहे. आपण आत्ताच मागच्या वेळेस बघितलेलं होतं की टँजंट थेरमनुसार टँजंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे अँगल AQD आणि अँगल APD हे दोन्ही सुद्धा 90 डिग्रीचे असायला पाहिजे. बरं, पुढे आपण चेक करूयात. पुढे असं दिलेलं आहे सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD, AD is congruent to AD. This is common side to both the triangle. And also मी आता सांगितलं तुम्हाला अँगल APD आणि AQD दोन्ही पण टँजंट थेरम नुसार 90 डिग्रीचे असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहेत. Therefore two triangles, that is triangle PAD आणि QAD हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट. Therefore तेच आता आपल्याला पाहिजे होतं की DP इज कॉन्ग्रुएंट टू DQ. अशा प्रकारे जर एक्सटर्नल पॉइंट म्हणजे D वरून जर का दोन टँजंट टाकलेले असतील तर त्यांच्यापासून तयार होणारे दोन टँजंट सेगमेंट्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. आपण पुढे जाऊयात. हे सर्व करायच्या आधी आतापर्यंत आपण काय काय बघितलंय. टँजंट थेरम, द टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा होता आपला टँजंट थेरम. त्यानंतर आपण पाहिलं होतं द लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन सर्कल इज टँजंट टू द सर्कल. म्हणजे हे पण आपण पाहिलं होतं. आणि त्यानंतर असंच पाहिलं होतं टँजंट सेगमेंट थेरम जे आहे tangent segments drawn from external points to a circle are congruent. आपल्याला एक जसं 3.1 स्टार्ट करायची आहे आणि त्याच्यासाठी हे एवढं रिमेंबर असणं अतिशय गरजेचं असतं. आता आपण स्टार्ट करूयात एक्सरसाइज 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1. यातलं पहिलंच क्वेश्चन असं दिसतंय. आपण काय नाही, क्वेश्चन अतिशय काळजीपूर्वक बघायचं आहे आपल्याला. इन द ऍडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C, हा या इथे तुम्हाला C दिसतो आहे, इज 6 सेंटीमीटर. म्हणजे पॉइंट C पासून तर पॉइंट A पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते 6 सेंटीमीटर आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. Also, line AB is a tangent at A. Line AB is given as a tangent, and the answer we have to answer the following questions. The first question असा दिलेला आहे what is the measure of angle CAB. इथे जरी अँगल CAB काढलेला नसेल तरी तुम्हाला लक्षात येईल की मी असं जर का याला जॉईन करतो आहे तर हा CAB कोणत्या अँगलचा असायला पाहिजे. आपण टँजंट थेरम बघितलेला होता की CA इज अ टँजंट आणि AB इज अ CA is a radius and AB is tangent. So by tangent theorem, CA is a perpendicular to AB. म्हणजेच angle CAB should be 90 degree. आता आपण ते बघूयात पुढे काय होतं. तर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. पहिली स्टेप लाईन AB इज, आता हे काही सांगण्यासारखं नाही, अतिशय सोपं आहे. आता याच्या पुढचं लाईन AB इज अ टँजंट आणि विथ सेंटर C अँड रेडियस इज अ AC. एक रेडियस आहे, एक टँजंट आहे, देयरफॉर अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. हे झालं आपलं फर्स्ट. सेकंड मध्ये काय विचारलेलं आहे की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB. C च AB पासून तर डिस्टन्स किती. आपण आत्ताच तो कन्सेप्ट बघितलेला होता. जर पॉइंट पासून तर लाईन पर्यंतचा आपल्याला डिस्टन्स बघायचा असेल तर इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स अँड shortest distance is always perpendicular. As CA is radius and AB is tangent, CA must be perpendicular to AB. म्हणजे जेवढा डिस्टन्स CA च आहे तेच डिस्टन्स आपल्याला C पासून तर AB पर्यंतचं, सेंटर पासून तर लाईन AB पर्यंतचं असायला पाहिजे. आणि ते जे डिस्टन्स आहे म्हणजे रेडियस ही 6 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजेच मग ती रेडियस ही 6 सेंटीमीटर आहे. आता याच्यामध्ये असे दिसतं ते तुम्हाला सेगमेंट CA इज परपेंडिक्युलर टू AB. आताच फ्रॉम इक्वेशन 1 बघितलंय आपण. नंतर रेडियस किती आहे तर 6 सेंटीमीटर. देयरफॉर द डिस्टन्स ऑफ पॉइंट C
फ्रॉम ए बी इज 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे सेकंड आपण. आता थर्ड बघा, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ए आणि बी पासून पण डिस्टन्स 6 आहे आणि याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं डिस्टन्स बिटवीन बी अँड सी. बघा ए आणि सी हे दिलेलं आहे 6 सेंटीमीटर ऑलरेडी, बिकॉज इट इज गिवन दॅट रेडियस इज 6. आणि आता याच्यामध्ये यांनी सांगितलंय की ए आणि बी यांचे डिस्टन्स हे 6 आहे. आणि आता आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे सी आणि बी. आता या डायग्राम कडे पाहिल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल की सी ए हा असा असल्यामुळे आता हे याला हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे अँगल सी ए बी शुड बी परपेंडिक्युलर. आणि बाय युजिंग पायथागोरस थेरम आपण बीसी चं डिस्टन्स काढू शकतो. आता पुढे काही कठीण नाहीये, बघूयात. पुढची स्टेप ही आहे, इन ट्रायंगल सी ए बी. लिसन, सी ए बी, अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच बाय पायथागोरस थेरम बीसी स्क्वेअर इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आता पुढे दोघांच्या व्हॅल्यू पुट करून टाकल्यात. या इथे दोघांचे आपण व्हॅल्यू पुट केल्या. 6 स्क्वेअर एसी म्हणजे 6 होतं आणि एबी सुद्धा 6 गिवन आहे. 36 plus 36 म्हणजे 72. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, बीसी इज इक्वल टू 7 अंडर रूट ऑफ 72. अंडर रूट ऑफ 72. आता 72 चे जर का आपण फॅक्टर्स पाडले तर 36 into 2 म्हणजे 6 into 6 into 2, that is 6 root 2. Therefore the distance between B and C is equal to 6 root 2. अशा प्रकारे थर्ड चा आपल्याला आन्सर काढता आलं. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी अँड वाय. एबीसी बघा, आता इथे अँगल ए बी सी यामध्ये तुम्हाला या अँगलचं मेजर ड्रॉ करायचं आहे. या अँगलचं मेजर पाहावं लागेल आपल्याला की किती असलं पाहिजे. बघा या ट्रायंगल मध्ये आपण आताच पाहिलेलं की हा 6 आहे, एसी हा 6 आहे आणि एबी सुद्धा 6 आहे. म्हणजेच एसी इज इक्वल टू ए बी. लक्षात घ्या, जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असेल तर त्याला आपण म्हणतो की दॅट ट्रायंगल इज आयसोसेलेस ट्रायंगल. आता या आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये एक अँगल ए हा राईट अँगल दिलेला आहे, म्हणजे दोन्ही पण काय असायला पाहिजे, तर दोघांचं पण मेजर हे सेम असायला पाहिजे. आपण पुढे पाहूयात. आता इन ट्रायंगल एबीसी, अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल एसीबी बाय आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता समजा या दोघांचे पण मेजर आहे एक्स. सपोज एक्स असा आहे असं आपण समजू. आता आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 degree. So we write here angle CAB plus angle ABC plus angle ACB is equal to 180 degree. Taking the values as it is given that angle CAB is equal to 90 degree. So 90 degree plus या दोघांना पण आपण x समजलं आहे, म्हणजे x plus x is equal to 180 degree. आता म्हणजेच काय झालंय, x plus x म्हणजे 2x plus 90. या 90 ला आता आपल्याला शिफ्ट केलं इकडे इकडच्या साईडला, म्हणजेच 180 minus 90 म्हणजेच 90 डिग्री. Therefore x is equal to 90 degree upon 2. 90 degree upon 2. 90 upon 2 म्हणजे किती, तर 45. Therefore ABC, angle ABC is equal to 45 degree. अशा प्रकारे पहिला क्वेश्चन होता. लगेच आपण आता दुसऱ्या क्वेश्चन कडे वळणार आहोत. समोर आहे आपला क्वेश्चन नंबर 2. In the adjoining figure, O is the center of circle from point R. या पॉइंट R पासून O हा बाहेर याच्यामध्ये आहे. RM and RN are tangent segments. Tangent segments म्हणलं बरोबर आपल्या डोळ्यासमोर आला यायला पाहिजे की tangent segments from exterior points are congruent. आता let us see what happens next. Stretching the circles at point M and if QR is equal to 10 centimeter, if QR is equal to 10 centimeter and the radius of a circle is a 5 centimeter, then what is the length of each tangent segment? सध्या OM ड्रॉ केलेला नाहीये, तर आपण OM ड्रॉ करूया. ON ड्रॉ केलेला नाहीये, आपण याला जॉईन केलेलं आहे.
आणि आता आपल्याला गिव्हन काय आहे तर OR इज इक्वल टू 10 म्हणजे इथून तर इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते आहे 10 सेंटीमीटर आणि रेडियस इज गिव्हन रेडियस म्हणजे OM इज इक्वल टू 5 सिमिलरली ON इज इक्वल टू 5 यावरून आपल्याला टँजंट सेगमेंट म्हणजे MR आणि NR या दोघांची लेंथ काढायची आहे दोन्ही पण टँजंट सेगमेंट्स आहेत दे आर टँजंट सेगमेंट फ्रॉम एक्सटेरियर सो दे मस्ट बी कॉन्ग्रुएंट आता आपण पुढे जाऊयात सोल्युशन segment RM आणि RN are tangent to the circle with center O this is given therefore angle by tangent theorem आपण हे सांगू शकतो की दोघांचे जे मेजर आहे हा कोणता OMR आणि ONR हे 90 डिग्रीचा असायला पाहिजे आता यातला फर्स्ट अँगल इन ट्रायंगल OMR या इथे तुम्हाला दिसतंय हा राईट अँगल जर का असेल हा जर का राईट अँगल असेल तर आपण लगेच MR फाइंड करू शकतो बाय युजिंग पायथागोरस थेरम आता बघूयात पायथागोरस थेरम काय सांगतो काय करता येईल आपल्याला OMR मध्ये OR स्क्वेअर OR इज हायपोटेन्यूस OR स्क्वेअर इज इक्वल टू OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर आता पुढे काही कठीण नाहीये याच्यानंतर व्हॅल्यू पुट करायच्या OR ची व्हॅल्यू होती 10 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 आणि इकडे OM म्हणजे 5 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू RM स्क्वेअर आता या RM स्क्वेअर इज इक्वल टू या प्लस 25 चे इकडे शिफ्ट करणार आहे आपण मायनस 25 म्हणजे RM स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 25 इज इक्वल टू 75 बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड विल गेट RM is equal to under root 75. RM is equal to under root 75 आणि RM आणि RN हे टँजंट सेगमेंट्स आहेत त्याच्यामुळे ते दोन्ही पण सारखे असणार आहेत मग आता या 75 ला मी जर का बायफर्गेट करायचं असेल मला तर काय करता येईल मला 5 ने डिवाइड करता येईल इथे येत आहे 15 पुन्हा 5 ने डिवाइड केल्यानंतर इथे येणार आहे 3 म्हणजे 5 into 5 5 into 5 into 3 5 into 5 into 3 हे सगळं कशामध्ये असायला पाहिजे बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ओके मग अशा प्रकारे इथे आपण इतकं आणलेलं आहे आणि पुढे गेल्यानंतर काय होतं इथे 5 into 5 हा ब्रॅकेटच्या बाहेर येणार आहे म्हणजेच येणारा आन्सर आहे 5 under root 3 5 under root 3 लक्षात आलं असेल अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे नेक्स्ट जाऊयात यातला सेकंड क्वेश्चन असा आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO चं मेजर किती आहे तर त्याच्यासाठी आता आपल्याला दोन ट्रायंगल्सला एक जर का 90 डिग्रीचा आहे आणि हे बघा OM इज इक्वल टू 5 OM इज गिवन OM म्हणजे रेडियस दिलेली आहे 5 रेडियस दिलेली आहे 5 OR इज इक्वल टू 10 आधी गिवनच आहे OR इज इक्वल टू 10 आणि OM इज इक्वल टू 12 आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला बाय 30 60 90 डिग्री थेरम अँगल MRO हा नक्कीच ह्याच्यामध्ये कसा असला पाहिजे 30 डिग्रीचा कारण हा जर का 5 आहे आणि हा जर का 10 आहे तर याचा अर्थ हा अँगल असायला पाहिजे 30 डिग्रीचा का बरं कारण की एक 90 डिग्रीचा इथे ऑलरेडी आहेच अँगल M हा 90 डिग्रीचा आहे आणि 5 पेक्षा OM इज हाफ ऑफ OR OM इज हाफ ऑफ OR हाफ म्हणजे काय जर तो 30 डिग्रीच्या अपोजिट असेल तरच तो हाफ असतो दिस इज द कन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री थेरम सिमिलरली NRO सुद्धा आपण तेच काढू शकतो 30 डिग्री एकतर याच मेथडनी आपण पूर्ण 3 सॉल्व्ह करायचे किंवा आपण हे पण सांगू शकतो की ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR दोन्ही पण ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले तरी चालते नेक्स्ट आपण पुढे जाऊयात थर्ड क्वेश्चन त्यातला थर्ड सब क्वेश्चन पाहायचा आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN आपण आत्ताच पाहिलं हा अँगल 30 डिग्रीचा आहे
एम आर ओ आणि ओ आर एन हे दोन्ही सुद्धा 30 डिग्रीचे आहे. दोघांची जर का आपण अँगल सम प्रॉपर्टी यूज केली तर 30 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. अशा प्रकारे त्याचं हे आन्सर यायला पाहिजे. इथे हे बघा, एम आर एन इज इक्वल टू अँगल एम आर ओ प्लस अँगल एम आर ओ आणि मग त्याच्यानंतर ते येणार आहे 30 डिग्री. अशा प्रकारे आपण हा सेकंड झालेला आहे. आता थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे सेगमेंट आर एम आणि आर एन आर टँजंट आर एम आणि आर एन, these are all the tangent segments with center O. Prove that OR bisect angle MRN. Angle MRN ला OR हा बायसेक्ट करतोय आणि त्याचप्रमाणे MON याला सुद्धा बायसेक्ट करतो आहे. अतिशय सोपा असा हा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, जे दोन ट्रायंगल्स आहेत ते जर का दोन ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट जर दाखवलेत, दोन ट्रायंगल जर का एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवलेत तर त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. याचाच अर्थ काय झाला की एम आर ओ ला करस्पॉन्डिंग अँगल कुठला असेल तर एन आर ओ. एम आर ओ आणि एन आर ओ हे दोन्ही पण एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. याचा अर्थ काय झाला की ओ आर हा त्यांचा अँगल बायसेक्टर आहे. सिमिलरली एम ओ एन मध्ये सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. आता आपण याच्यामध्ये बघूयात. इन ट्रायंगल एम ओ आर बघू आपण कसे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असू शकतात. इन ट्रायंगल एम ओ आर आणि ओ एन आर यामध्ये तुम्हाला दिसत आहे की सेगमेंट आर एम आणि आर एन टँजंट सेगमेंट थेरमनुसार दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहे. ओ एम आणि ओ एन दीज आर द रेडियाई ऑफ सेम सर्कल, हे पण आपल्याला क्लिअर आहे. आणि ओ आर ही दोन्ही पण कॉमनच आहे. दीज आर द कॉमन, दिस इज द कॉमन साइड. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की दोन ट्रायंगल आपल्याला जे दाखवायचे होते की ओ एम आर आणि ओ एन आर बाय एसएसएस टेस्ट दिस अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता त्याच्या पुढे तेच सांगत होतो मी तुम्हाला, अँगल एम आर ओ आणि अँगल एन आर ओ त्याचप्रमाणे एम ओ आर आणि एन ओ आर दिस आर द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि याचाच अर्थ असा झाला की सेगमेंट ओ आर बायसेक्ट्स अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ एन. झालं थर्ड. पुढे जाऊयात. सेम त्याच प्रकारे आपण हे सॉल्व करू शकतो. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स. What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 centimeter. आता याच्यामध्ये काय गेलं, अशा प्रकारे समजा की आपण डायग्राम काढू शकतो की याच्यामध्ये दोन पॅरलल दिसतात. यायचं तुम्हाला ही एक पॅरलल आहे या टँजंटला, दोन्ही एकमेकांना पॅरलल टँजंट आहेत. लक्षात घ्या OP इज इक्वल टू 4.5. सिमिलरली OQ इज इक्वल टू 4.5. आता OP इज रेडियस आणि ही लाईन जी दिसते आहे ही टँजंट आहे. म्हणजे अँगल OP समजा यायचे कुठला तरी एक पॉइंट असेल तर तो किती असायला पाहिजे, अँगल P किती डिग्रीचा असायला पाहिजे तर 90 डिग्रीचा. सिमिलरली अँगल Q मस्ट बी ऑफ 90 डिग्री. बोथ आर राईट अँगल्स. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, जस्टिफाय युअर आन्सर. आपल्याला रिझन पण द्यायचं आहे. रिझन हे असलं पाहिजे पॅरलल टँजंट्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेतच, नो डाऊट. त्याच्यानंतर पॉइंट P अँड पॉइंट Q आर द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड टँजंट, म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सेंटर आर कोलिनियर. याचा अर्थ काय झालेला आहे, पॉइंट P, पॉइंट O आणि पॉइंट Q हे तिन्ही पण पॉइंट एकमेकांना एकाच लाईन मध्ये आहेत, म्हणजेच कोलिनियर आहेत. याचाच अर्थ असा झालेला आहे की PQ इज इक्वल टू PO प्लस QO. PO प्लस QO व्हॅल्यू पुट केला, 4.5 plus 4.5 is equal to 9. Hence PQ is equal to 9. अशा प्रकारे हा 3.1 ही एक्सरसाइज आपण आज कंप्लीट केलेली आहे. उद्या